आई शेतात, वडील पानटपरीवर आणि घरात एकट्या मुलीसोबत भयंकर घडलं. असा प्रकार घडला की पाहणंही कठीण झालं. पोलीस हादरले, डोक्याला हात लावला. असं कसं काय होऊ शकतं असा प्रश्न सगळ्यांनाच पडला. इतकं भयंकर इथे घडलंच कसं हे समजून घेणं अवघड होतं. दुपारची वेळ होती, घर शांत होतं, आजूबाजूला नेहमीसारखीच वस्ती. कोणाच्याही मनात संशय येईल असं काहीच नव्हतं. आई रोजच्या कामासाठी बाहेर गेलेली, वडील आपली उपजीविका चालवण्यासाठी घराबाहेर, भाऊ शाळेत आणि घरात फक्त ती एकटी. थोड्याच वेळात एक फोन आला, घाईघाईत घाबरलेला आवाज, मुलीला काहीतरी झालंय, रक्ताच्या उलट्या होत आहेत, एवढंच बोलणं झालं आणि फोन कट. हे ऐकून आईच्या पायाखालची जमीन सरकली. नातेवाईक, शेजारी सगळे धावत सुटले. कोणी काहीच बोलत नव्हतं. मनात एकच भीती, देव करो आणि काही मोठं नसेल. पण घरात पाऊल टाकताच क्षणात सगळं बदललं. घराच्या आत रक्ताचा सडा, खाटेजवळ एक दृश्य असं की डोळे उघडं ठेवणंही कठीण. ती खाली पडलेली होती, शरीर हलत नव्हतं, आजूबाजूला रक्त, खूप रक्त. क्षणात आरडाओरडा सुरू झाला. कोणी तिला उचललं, कोणी पाणी आणलं, कोणी देवाचं नाव घेतलं, पण सगळं व्यर्थ. तोपर्यंत बातमी बाहेर पोहोचली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचले, घर सील करण्यात आलं, फॉरेन्सिक टीम बोलावली, एक एक गोष्ट तपासली जात होती. घरात जबरदस्तीचे चिन्ह, आत कुठेही झटापट, रक्ताचे डाग भिंतीवर, जमिनीवर, खाटेजवळ. पोलीसही काही क्षण गप्प झाले. अनुभवी अधिकारी सुद्धा स्तब्ध. इतक्या शांत घरात इतकं टोकाचं काय घडू शकतं? शेतकऱ्यांना काहीच आवाज ऐकू आला नव्हता. कोणी किंकाळी नाही, कोणं भांडण नाही. दुपार आणि मृत्यू. सगळ्यांच्या डोक्यात एकच प्रश्न, घरात एकटी असताना असं कसं? हळूहळू तपास पुढे सरकला. फोन कॉल्स, वेळा, हालचाली, घरातील प्रत्येक कोपरा आणि मग धक्कादायक सत्य समोर आलं. ती रक्ताच्या उलट्या करत नव्हती, ती जखमी नव्हती, तिचा गळा चिरलेला होता. कोणीतरी घरात शिरलं होतं, कोणीतरी संधी साधली होती आणि घरात एकटी असलेल्या 12वीत शिकणाऱ्या मुलीचा अत्यंत निर्दयीपणे जीव घेतला होता. आई शेतात, वडील पानटपरीवर आणि घरात मुलगी रक्ताच्या थारोळ्यात. हा अपघात नव्हता, हा आजार नव्हता, हा निर्दयी खून होता. आणि आजही एकच प्रश्न उरतो, असं भयंकर, इतक्या शांतपणे हे असं घडलंच कसं?